Good morning, everyone. I welcome you once again to the news session of Synergy Talks 2020. Today we have the guest speaker with us, Master Yugan Jhende. He is pursuing his MBA degree from Duncan University, Australia. He is the sports coach in table tennis. Welcome, Yugant. Thank you so much, ma'am. We have with us the chairman, Mr. Sandipan Reddy, the chairman of the school, Mr. Tushar Joshi, the coordinator of the school, and the host of today's morning, Ms. Shravya and Ms. Siddhi. Thank you so much. Over to you, Shravya. Good morning, everyone. I am Ms. Shravya Nilgutada. Welcome you, sir, on behalf of Synergy National School for today's Synergy Talks. I welcome Mr. Sandipan, sir, all directors of our school, Principal Bhavika Shah ma'am, Coordinator Tushar Joshi, sir, teachers, parents, students, and all the viewers. Reach high for stars, lie hidden in your soul. Dream deep, for every dream leads the goal. I am profusely overjoyed to take the opportunity to introduce our chief guest of the day. He is none other than Master Yugan Jende, the table tennis coach. In sports industry, for last 15 years, a national level table tennis player representing Maharashtra state since 2009. He achieved All India University bronze medal in 2017 and silver medal in 2018 for Mumbai University. Team gold at national level inter-school tournament held by School Games Federation of India. 10 gold medals for Thane district at inter-state championships since 2009 in various age categories. Started coaching in 2019 at Vasant Vihar Club, Thane. In education, his secondary education at Bhagwati Vidyalaya, then higher secondary at Lakshmibai Junior College, bachelor's degree in management study, Somya College, Mumbai University. Currently pursuing a Master of Business Sport Management degree from Deccan University, Melbourne, Australia. Currently in trimester 2. युगन भैया, आपला बालपण कुठे गेला? बालपणीच्या काही आठवणी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील. माझा जन्म ऍक्च्युली ठाण्यातला आहे. मी लहानपणापासून ठाण्यात आहे आणि 1998 मध्ये माझा जन्म. सो म्हणजे माझं बालपण असं म्हणजे नॉर्मल आपण शाळेत स्कूल गोईंग लोक जशी असतो आपण तसंच माझं नॉर्मल बालपण होतं. आणि मला खेळायला लहानपणापासून खूप आवडायचं. सो खेळ खूप होतं माझं. आणि माझ्या शाळेतल्या ऍक्च्युली टीचर्सची खूप कंप्लेंट असायची की ह्याची एनर्जी कमी करा. माझे पॅरेंट्स पण हेच सांगायचे की अभ्यासात वगैरे खूप चांगलं आहे, फक्त याची एनर्जी कमी करा कशी पण काय करून. सो त्याच्यामुळे मी आता म्हणजे टेबल टेनिस वगैरे जे आहे टेबल टेनिस मध्ये मी घुसलो. ते पण माझे क्लासेस माझ्या स्कूलमध्येच होते. सो तिकडून माझी सुरुवात झाली. सर, आपलं प्राथमिक व शालेय शिक्षण कोणत्या शाळेत झालं व आपले आवडते विषय व आवडते शिक्षक कोण होते व का? माझं प्राथमिक शिक्षण झालं भगवती विद्यालय मध्ये, KESS भगवती विद्यालय, ते ठाण्यातच आहे विष्णुनगर मध्ये. आणि मला मॅथ्स हा विषय खूप आवडायचा आणि त्याच्यामुळे माझ्या मॅथ्सच्या टीचर ज्या होत्या त्या माझ्या खूप फेवरेट होत्या. त्याच्या पूजा टीचर म्हणून होत्या त्या आमच्या. आणि मला प्रायमरी मधल्या माझ्या क्षितिजा टीचर म्हणून एक होत्या, त्या पण मला खूप आवडायच्या कारण की माझा फेवरेट सब्जेक्ट शिकवायचे त्या. म्हणून मी ऍक्च्युली त्यांचा खूप लाडका पण होतो म्हणून त्या मला आवडायच्या. सो येस. शालेय जीवनात कधी आपण सहशालेय उपक्रम जसे भाषण, स्नेहसंमेलन, गीत गायन यात कधी सहभाग घेतला होता का? हो, मी म्हणजे टेबल टेनिस मध्ये घुसायच्या आधीपर्यंत मी दरवर्षी माझ्या अॅन्युअल गॅदरिंग जे व्हायचं त्याच्यात मी पार्ट घ्यायचो. सो मी सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड आणि फोर्थ स्टँडर्ड या तिन्ही वर्षी म्हणजे डान्स मध्ये मी भाग घेतलेला आणि लीड डान्सर होतो मी.
आणि बाकीच्या वेगवेगळ्या इलोक्युशन कॉम्पिटिशन, सिंगिंग कॉम्पिटिशन वगैरे तो त्याच्यात पण भाग घेतलेला आहे. आणि माझे शेवटचं 10th जे वर्ष होतं त्याच्यात मी ऍक्च्युली, हे खूप फनी गोष्ट आहे, पण मला क्रिसमसच्या वेळेला ती अॅन्युअल गॅदरिंग होतं आमचं, 25 डिसेंबरला होतं. सो त्यावेळेला मला असंच एंटरटेनमेंट म्हणून मला सांताक्लॉज बनवलेलं. सो मी माझं शेवटचं वर्ष आणि मी सांताक्लॉज बनलेलो. सो ते मला अजून खूप आठवतंय. सर, आपले महाविद्यालयीन अनुभव प्लीज आमच्याशी शेअर करा. माझ्या कॉलेजचे दिवस म्हणजे मी तसं बघायला गेलं तर मी लहानपण म्हणजे कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून मी खूप ऍक्टिव्ह होतो स्पोर्ट्समध्ये, टेबल टेनिसमध्ये. सो म्हणजे ऍज सच अशा एवढ्या काही कॉलेज लाईफ आपण बोलतो ते कॉलेज लाईफ एन्जॉय केली किंवा असं काही नव्हतं, पण टुर्नामेंट्समुळे मी खूप भारत फिरलोय. आणि कॉलेजमध्ये पण असंच आम्ही काय काय असं मस्ती म्हणून कधी कधी काहीतरी बंक वगैरे मारलंय मित्रांबरोबर. पण कॉलेजचे दिवस म्हणजे खूप मजा आली मला, कारण की चांगले मित्र पण मिळाले त्या लाईफ ह्याच्यात, त्या दिवसांमध्ये, ते 4-5 वर्ष जे होते ते त्याच्यात. आणि चांगला अभ्यास पण करता आला मला. आणि जर मी कॉलेजमध्ये अटेंडन्स माझा नव्हता, सो तेव्हा माझे मित्र मला मदत करायचे अभ्यासासाठी. आणि सो ते मजा आली मला त्याच्यामध्ये एवढं. सर, आपणास स्पोर्ट्स क्षेत्राची आवड कशी लागली? स्पोर्ट्स क्षेत्राची आवड म्हणजे आता मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की माझ्या टीचरची एकच कंप्लेंट होती माझ्याकडून की बाबा तू कसं पण काय करून एनर्जी कमी कर. आणि कोइन्सिडेंटली टेबल टेनिसचे जे क्लासेस होते ते माझ्या शाळेतच होते. सो माझ्या आईबाबांना वाटलं की बाबा बघूया ह्याला इकडे घालून, सो या क्लासला, टेबल टेनिसला, सो बघूया कसं वाटतंय. सो मी पण असं गेलो म्हणून बघूया काय कसं वाटतं ते. सो तिकडून माझं स्पोर्ट्स फील्डची आवड निर्माण झाली आणि पॅशन निर्माण झाली. आणि नॉट ओनली टेबल टेनिस, मला सगळे स्पोर्ट आवडतात, नुसतं बघायला आणि खेळायला पण. आणि आता असं आहे की मला कोण थांबवू नाही शकत, मी स्पोर्ट्स साठी काही करू शकतो. शालेय जीवनात स्पोर्ट कॉम्पिटिशन मध्ये कधी आपण सहभाग घेतला होता का? याबाबतचा अनुभव प्लीज आमच्याशी शेअर. हो, मी माझी पहिली जी कॉम्पिटिशन होती ती मी 4th स्टँडर्ड मध्ये खेळलो. आणि ती 4th स्टँडर्ड पासून मी ऍक्च्युली खेळायला लागलो. मी ओपन टुर्नामेंट्स पण खेळायचो आणि स्कूल लेवलच्या टुर्नामेंट्स पण खेळायचो, म्हणजे इंटर स्कूल आपण बोलतो तसे. सो हा म्हणजे आता अनुभव शाळेत असताना तर मी खूप साऱ्या टुर्नामेंट्स खेळलो. आणि मला एक टुर्नामेंट आठवते की माझ्या स्कूलची टीम होती आणि आम्ही डिस्ट्रिक्ट, माझी टीम काय एवढी स्ट्रॉंग नव्हती, पण मी एक चांगला खेळत होतो आणि अजून माझ्या टीम मध्ये 2 लोक होते. सो मी त्यांना घेऊन आम्ही असं टुर्नामेंट मध्ये एंट्री टाकलेली की बघूया काय होतं कसं होतं ते. आणि आम्ही फायनल्स पर्यंत पोहोचलो त्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या टुर्नामेंट मध्ये. सो दॅट वॉज द फर्स्ट टाइम माझ्या स्कूलला काहीतरी हे मिळालं, शाळेला म्हणजे प्रेझेन्स मिळालं की बाबा ही स्कूल पण स्पोर्ट्स खेळते. आणि मग त्याच्यानंतर माझ्या शाळेत बाकीचे स्पोर्ट्स पण खेळले गेले आणि परफॉर्म करायला लागलो आम्ही लोक, म्हणजे माझे बॅचमेट्स आणि माझ्या नंतरचे पण. सो या मी पहिला होतो माझ्या स्कूलला मेडल आणून देणारा. आणि त्याच्यानंतर मग सुरू झाले पुढचे. Sir, now I am going to ask you some rapid fire questions. What motivates you the most about your profession as an athlete? What motivates me the most is the want to win. Like I just want to win every time. When I play a match, I always go on the table to win. So that is what motivates me a lot. What is important to you? I think what is important to me is like I am into coaching right now. So my students perform at their absolute best. And I want to make table tennis as a game more popular around the world because it is not yet popular throughout the world. So I want to make it more popular. So that is important to me. What are your strengths and weaknesses as both an athlete and a person? My strengths as an athlete and as a person are I never give up.
like when I play a tournament or a match, I never give up. I never lose hope. And I love team matches. Like I love to get involved in a team setting match. So I'm a team player. So that is my strength. I'm a quick learner. I learn things pretty quickly, and I just love to get involved in all kinds of sporting activities or events. Yeah, so those are my strengths. And weaknesses, I don't have any weaknesses as such. But one thing surely I can say that I cannot let things go sometimes. Like I remain stuck on some things. Like if I play a bad point in a match, and after I lose the match, I just keep on thinking to that point. Why did I play that point? And so I can't let go sometimes. So that is my weakness. Where would you go if you were invisible? That is a good question, actually. If I would be invisible, I would love to take a world tour, actually, because I just love traveling around the world. And my starting place would be Rio de Janeiro, because in Brazil, it is in Brazil, because it is a beautiful place with lots of beaches and all. So yeah, so I would love to take a world tour. What is your lifelong dream? My lifelong dream is I want to work with the FC Barcelona club. That is a football club which plays in the Spanish Football League, Premier League. I want to be involved with them and travel with them, and I want to manage the team. So that is my lifelong dream. Yeah. What is the one thing you have always wanted to do? There are a lot of things actually, but the most important thing or my most favorite thing to do is skydiving. I want to do skydiving. I have never done it, but I want to do it because it is like I always want thrill in my life, and that activity, skydiving, is the most thrilling activity you can ever do. So yeah, I always want to do skydiving. What compliment does people give you the most? People in my surrounding or the people who know me always tell me that I'm a very calm person. I'm a very calm guy, and my nature is happy-go-lucky. And but they also tell me that I have a lot of passion, and I complete things which I take up on my mind. So yeah, so these are the compliments, some of the compliments that I get. What is the song you hear most often? Okay, so this is a good question again. I love to listen all types of songs, like English songs, Hindi songs, all the time. So while playing a match or before the match, I listen to one particular song from Sanju. It is Kar Har Maidan Fateh. That is from Sanju. That is the most motivating song. Yeah, and I listen to English songs as well, which is my favorite band is The Weeknd. So Blinding Lights is one of the song which I listen to. Yeah. टेबल टेनिस हाच खेळ का? या खेळातील आपला मेंटर कोण आहे? टेबल टेनिस हाच खेळ हा पण ऍक्च्युली चांगला क्वेश्चन आहे. कारण मी जसं मगाशी सांगितलं की माझ्या स्कूलमध्येच ते क्लासेस होते आणि मी ते जॉईन केलेले. सो तिकडूनच माझी सुरुवात झाली आणि मी त्या खेळाला म्हणजे आपलंसं असं करून घेतलं. आता माझी स्टेज अशी आहे की मी आय कॅनॉट लिव्ह विदाउट द गेम. सो दॅट इज द थिंग. आणि माझे मार्गदर्शक किंवा माझे कोच जे होते, माझे शैलेजा गोहाड मॅडम म्हणून होत्या, बूस्टर्स अकॅडमी मध्ये मी खेळायचो, त्यांची ती अकॅडमी आहे. सो त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी मला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या. माझे आतापर्यंत जे काय मी अचीव्ह केलंय, जिकडे कुठे मी आहे, सो ते त्यांच्यामुळे आहे. मी ऍक्च्युली त्यांना मी माझी सेकंड मदर म्हणून म्हणू शकतो आपण त्यांना. सो
yeah, so she is the one because of whom I have achieved a lot. एक स्पोर्ट प्लेअर ते स्पोर्ट कोच हा प्रवास कसा आहे हे आमच्याशी शेअर करा. ओके, स्पोर्ट्स प्लेअर म्हणजे मी आता टेबल टेनिस खेळतो. सो या गेमनी मला खूप काय काय दिलं. माझी जे काय आता मी आयडेंटिटी आहे माझी, म्हणजे मला आता तुम्ही सगळे लोक बोलताय की स्पोर्ट्स कोच म्हणून आहे. सो या गेमनी मला जी आयडेंटिटी दिली, सो ऍज अ प्लेअर म्हणून मला ती आयडेंटिटी मिळाली. आणि मी कोच ह्याच्यासाठी बनलो की मला या गेमला मी काय रिटर्न मध्ये देऊ शकेन, किंवा हा गेम किती मला पुढे अजून चांगला करता येईल, मला गेम किती पॉप्युलर करता येईल आणि मला काय कॉन्ट्रीब्युट करता येईल या गेमसाठी. सो म्हणून मी ऍज अ कोच माझं जे काय आहे ते मी प्रयत्न करीन आणि करतोय. आणि जे काय मला पॉसिबल असेल तर तेवढं मी डेफिनेटली करणार फॉर द गेम. ऍक्च्युली सर क्वेश्चन थोडासा असा होता की हा जो तुमचा स्पोर्ट्स प्लेअर कडून स्पोर्ट्स कोच कडे हा जो प्रवास झाला, हा ऍक्च्युली प्रवास कसा झाला? म्हणजे तुम्ही आय थिंक सुरुवातीला तुम्ही ऍज अ प्लेअरच खेळत होतात, पण प्लेअर Right. कडून मग एवढ्या तरुण वयामध्ये तुम्ही ऍज अ कोच म्हणून आता सध्या आपण वर्क करत आहात, तर हा तुमचा प्रवास कसा सुरू झाला त्याबद्दल आम्हाला खरंच जाणून घ्यायचं आहे. ओके. सो असं म्हणजे ऍज अ प्लेअर मी अराउंड 12-13 वर्ष खेळलो. सो त्याच्यानंतर थोडस असं काय वेळेला वाटायचं की म्हणजे आता बस झालं, खूप वर्ष खेळलो. सो थोडासा असा कंटाळ यायचा. पण कसं आहे, गेम साठी जे प्रेम आहे ते तर कधी सुटत नाही. सो म्हणून मी माझं काही ना काहीतरी इन्व्हॉल्वमेंट म्हणून आणि काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायचं या गेमसाठी आणि टच मध्ये राहावं काही पण करून, म्हणून मी या कोचिंग क्षेत्रात घुसलो. आणि माझं जे काही नॉलेज आहे किंवा जे काही मी शिकलोय एवढे 12-13 वर्षांमध्ये, सो त्याचा फायदा बाकीच्या लोकांना पण होऊ शकेल, म्हणून मी या कोचिंग मध्ये घुसलो. ओके, थँक्यू सर. याच प्रश्नाला जोडून आपलं हे एक व्ह्युअरचा क्वेश्चन आहे. ऍक्च्युली फेसबुक लाईव्ह सुद्धा आपलं सेशन सुरू आहे. सो व्हॉट इज बेटर अकॉर्डिंग टू यू, बीइंग कोच ऑर प्लेअर, अँड व्हाय? Okay. According to me, both things are better, but according to your age and according to your liking as a role. म्हणजे आता जर तुम्हाला खेळायला आवडत असेल सो तुम्ही खेळू शकता. तुम्ही ऍज अ प्लेअर पण तुम्ही करिअर परस्यू करू शकता. पण जर तुमच्यामध्ये ते थोडं म्हणजे आता काय वेळेला प्लेयर्सना असं वाटतं की मोटिवेशन संपतं जिंकायचं. सो तसं समजा असेल, तसं वाटत असेल, सो आणि त्यांना गेमशी कनेक्शन तोडायचं नसेल, सो दे कॅन कॉन्ट्रीब्युट समथिंग ऑर द अदर बाय बिंग अ कोच. म्हणजे ते जे काय शिकले त्यांना त्यांचं कॉन्ट्रीब्युशन करता येईल. सो आय फील दॅट. थँक्यू सो मच सर. स्पोर्ट्स क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कशी तयारी करावी? स्पोर्ट्स क्षेत्राची आवड असणाऱ्या लोकांनी पहिली गोष्ट म्हणजे लहानपणापासून स्पोर्ट्स मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. आणि ते आता टिपिकल इंडियन मेंटॅलिटी म्हणायला गेलं तर म्हणजे आपण कसं आहे, अभ्यास प्रेफर करतो. सगळे आपले पॅरेंट्स बोलतात की आता 9वी आली 10वी आली, आता अभ्यास कर, आता खेळकूद हे नको करू. सो ते माझ्यासाठी खूप चांगलं झालं, कारण की माझे पॅरेंट्स ऑलवेज दे सपोर्टेड मी, की ते बोलत राहिले की तू खेळ, तुला काही प्रॉब्लेम नाही, तू खेळ. सो ते काही करून त्यांना टच मध्ये राहायला पाहिजे गेमशी आणि ते सोडलं नाही पाहिजे. कारण की जेवढं तुम्ही स्पोर्टमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल तेवढं तुमचं ब्रेन पण डेव्हलप होते आणि तेवढं तुम्हाला अभ्यासाला पण मदत होते. सो ते आहे. आणि लहानपणापासून त्यांनी काही ना काही कुठच्या तरी स्पोर्टमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलं पाहिजे. त्यांचा आता बाय चान्स समजा एका मुलाचा फेवरेट स्पोर्ट आहे क्रिकेट, सो त्यांनी तो कंटिन्यू ठेवला पाहिजे. म्हणजे त्याचा अभ्यास जरी असेल तरी दिवसातनं त्यांनी 1 तास मिनिमम तरी त्या स्पोर्टसाठी दिला पाहिजे डेडिकेटेडली, म्हणजे त्याला तो पुढे जाऊन पण फायदा होईल. व्हॉट ड्राइव्हस यू टू गेट अप इन द मॉर्निंग अँड गो ट्रेनिंग एव्हरी डे? ओके, सो व्हॉट ड्राइव्हस मी म्हणजे स्पोर्ट्स हे क्षेत्र असं आहे की यू कॅनॉट लर्न एव्हरीथिंग. म्हणजे कधीच तुमचं असं होणार नाही की मला सगळं माहिती आहे. सो एव्हरी डे, एव्हरी सेशन यू लर्न समथिंग ऑर द अदर विच इज न्यू or which can be improved. So that drives me a lot to go for my training sessions every day
and one more thing is there, to be fit and to remain fit. That is another thing. नाही पण सर, ऍज अ टीचर म्हणून माझा सुद्धा ऍक्च्युली हा क्वेश्चन तुम्हाला असा आहे की आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये म्हणतातच की सकाळी लवकर उठा वगैरे या गोष्टी आपल्याकडे असतातच. बट आता तुम्ही वय पण तुमचं असं फारसं काही नाही, पण तरी सुद्धा तुम्ही ते लवकर उठणं वगैरे या गोष्टी आहेत. तर आपले जे विद्यार्थी आहेत, खूप सारे स्टुडंट्स हे सेशन जॉईन करत आहेत, ते सेशन तुमचे विचार ऐकत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल की सकाळी लवकर उठून मग ते अभ्यास वगैरे करणं, तर याबद्दल काही मेसेज तुम्ही विद्यार्थ्यांना द्याल का? ओके, म्हणजे आता नॉर्मल आपले कसं असतं, सकाळी लवकर उठलं की सगळे आपले कामं होतात, वेळेवरती होऊ शकतात. सो जे उशिरा उठल्यावर आपल्याला परत घाईघाई होते की काय करू काय नको असं होतं. सो इट इज बेस्ट की सकाळी लवकर उठून आपलं सगळं जे काय आहे आपला प्रॉपर वेळ पण मॅनेज होऊ शकतो, आपल्या अभ्यासाचे जे काही टाइम टेबल आहेत ते पण फॉलो करू शकतो, आणि आपल्याला जी आवड आहे, खेळाची जी आवड आहे, सो ती पण आपण चांगल्या पद्धतीने आपण त्याला म्हणजे वी कॅन परस्यू इट. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. थँक्यू सो मच सर. येस सर, तुम्ही स्पोर्ट्स आणि अभ्यास यांचा बॅलन्स कसा सांभाळला? आम्हा विद्यार्थ्यांना याबाबत काय मार्गदर्शन द्याल? ओके, सो मी अभ्यासाचा बॅलन्स तसं खूप मला तो बॅलन्स सांभाळायला लागला, कारण की वर्षातनं माझे अराउंड म्हणजे घरातून मी बाहेर जायचो टुर्नामेंट खेळायला, सो अराउंड 15 ते 20 वेळा मी घर सोडायचो, आणि प्रत्येक वेळेला मी घराच्या बाहेर पडलो की 1 आठवडा तरी मला लागायचा मिनिमम, कारण की मी स्टेट लेवलचे टुर्नामेंट खेळायचो, नॅशनल लेवलच्या टुर्नामेंट खेळायचो. सो प्रत्येक टुर्नामेंटला मला 1 आठवडा तरी जायचंच. म्हणजे आणि त्याच्यामुळे मला शाळा माझी अटेंड करता नाही यायची. सो ज्या वेळेला मी टुर्नामेंटला जायचो त्यावेळेला मी 1 किंवा 2 माझे जे सब्जेक्ट्स होते त्याचे पुस्तकं घेऊन जायचो, आणि माझी ज्या वेळेला मॅच नसेल किंवा माझा ज्या वेळेला फ्री डे असेल, ज्या दिवशी मला मॅच नसेल, त्या दिवशी मी डेडिकेटेडली मिनिमम 1 किंवा 2 तास तरी मी अभ्यास करायचो. म्हणजे काही जे आहे ते माझं मिस होणार नाही, म्हणजे जे मी शाळेत जे होते आता, सो ते मी वेल इन ऍडव्हान्स प्रिपेअर करायचो माझ्या टुर्नामेंट्सला गेल्यावर. आणि पण मी कधी प्रॅक्टिस सोडली नाही, म्हणजे टुर्नामेंट्सला आल्यावर पण मी प्रॅक्टिस कधी सोडली नाही. सो त्यावेळेला मी प्रॉपर माझे टुर्नामेंट संपल्यावर प्रॉपर मी टाइम टेबल बनवायचो की बाबा दिवसातनं एवढे तास अभ्यास करणार, एवढे तास मी प्रॅक्टिस करणार. सो ते टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. ते टाइम मॅनेजमेंट केल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या शौक पण पाळता येतील, म्हणजे आपलं आवड जे आहे ते पण करता येईल, खेळता येईल तुम्हाला दररोज, आणि अभ्यासामध्ये पण तुम्हाला मदत होईल. म्हणजे आणि जास्ती लास्ट मोमेंटला अभ्यास करण्याचं ते पॅनिक बोलतो ना आपण, अरे बापरे हे नाही झालं ते नाही झालं, सो ते तसं होणार नाही. टेबल टेनिस या खेळाबाबत तसेच यातील करिअर ऑपॉर्च्युनिटी बाबत प्लीज आम्हाला मार्गदर्शन द्या. टेबल टेनिस हा खेळ म्हणजे त्याला बोलतात की जगातला सेकंड फास्टेस्ट खेळ आहे. सो तसं बघायला गेलं तर लोक बोलतात की खूप सोपा खेळ आहे, म्हणजे टेबलवरती बसून नुसता टाकाटूक करायचं असतं, पण ते तसं नाहीये. त्याच्यात खूप सारे वेगवेगळे टेक्निक्स असतात, खूप वेगवेगळ्या बॉडी पार्टचा वापर होतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप फिट राहावं लागतं, आणि प्रत्येक वेळेला आपल्या गेम ऑलवेज आपलं म्हणजे टॉपला राहायला पाहिजे. नाहीतर आपण आता जर तुम्हाला परफॉर्म करायचं तर तुम्ही ऑलवेज तुमचा फॉर्म राहायला पाहिजे तो त्या लेवलचा. जर तो फॉर्म नसला तर आपोआप आपला परफॉर्मन्स कमी होतो, कारण की दर दिवशी आपला गेम चेंज होऊ शकतो, हा असा गेम आहे. सो तुम्हाला ऑलवेज यू हॅव टू बी ऑन टॉप ऑफ युअर गेम. आणि ह्याच्यातले करिअर ऑपॉर्च्युनिटीज मी बघितलं तर खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही ऍज अ प्लेअर परस्यू करू शकता, ऍज अ प्लेअर करिअर परस्यू करू शकता. तुम्ही माझ्यासारखे कोच पण बनू शकता. जर तुमचं पहिले तर ऑफकोर्स तुम्हाला ऍज अ प्लेअरच स्टार्ट करायला लागेल, कारण की जर तुम्हाला चांगला कोच बनायचं असेल तर तुम्हाला या गेमची चांगली माहिती पाहिजे, आणि ते चांगली माहिती ते खेळूनच जमेल, म्हणजे ते खेळूनच आपल्याला माहिती कळणार आहे. सो पहिली स्टेप हे ऍज अ प्लेअर तुम्ही स्टार्ट करा, आणि मग नंतर तुम्ही कोच बनू शकता. आणि समजा तुम्ही एकदम चांगल्या लेवलचे जर नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जर तुम्ही खेळत असाल, सो आपल्या इकडे जॉब्स वगैरे पण असतात टेबल टेनिस मध्ये. बऱ्याच लोकांना जॉब्स आहेत. आता पेट्रोलियम वाले जॉब्स येतात, रेल्वेज वाले जॉब्स येतात, एअर इंडियामध्ये जॉब्स आहेत.
सो अशा बऱ्याचशा कंपनीज आहेत त्या टेबल टेनिसच्या प्लेयर्सना जॉब्स देतात. सो हे पण ऍज अ करिअर ऑप्शन खूप चांगलं आहे. आणि समजा ते नसेल तर तुम्ही ऑफकोर्स ऍज अ कोच पण तुम्ही करिअर बनवू शकता पुढे. Sir, there is one question from our viewer side, and how to motivate kids for sports? ओके, हाऊ टू मोटिवेट, हा ऍक्च्युली खूप चांगला क्वेश्चन आहे. जर त्या जर त्या मुलाला किंवा मुलीला जे आहे त्यांना खेळ आवडत असेल कुठचा पण, म्हणजे आता मी तर बोलतो की त्यांना कंपल्सरी घरातून बाहेर काढा. की आता ते पॉसिबल नाही कारण की लॉकडाऊन आहे. सो ते घरी बसल्या बसल्या तर ते आपलं म्हणजे ते कम्प्युटर गेम्स किंवा मोबाईल गेम्स वगैरे सो ते खेळायला लागतात. सो दॅट इज नॉट गुड फॉर हेल्थ एज वेल आणि फॉर अवर ब्रेन एज वेल. सो आय सजेस्ट की त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीमध्ये घाला, म्हणजे त्यांची थोडी आवड पण वाढेल आणि त्यांचं मे बी समजा ते काय झालं तर ते मोटिवेट पण होतील आणि त्यांना ते खेळची आवड वाढेल आणि मग नंतर ते त्याच्यात मे बी ते करिअर परस्यू करू शकतील. Currently, you are pursuing a Master of Business Sport Management degree. So, I request you, please share your experience about it. Okay, so I am pursuing Master of Business Sports Management degree from Deakin University, and my course is ranked in the top 10 in the world. So this is a very good course, and in this I learn various techniques which I can implement to get my career started in the sports management industry, sports industry. And I learn many techniques like sports marketing is one of the technique, sports organization behavior, like how the sporting company should be run. And yeah, so I learn, actually this is my first trimester, so actually this is something new for me and I have to learn a lot. So in the first trimester, I learned many aspects of the sport industry, like pyramids, which are of sport industry in Australia. So yeah, those are the kind of things. And if you want to get involved in the sport industry in Australia or anywhere in the world, you have to have a sport management degree. And Deakin University is one of the best in the world, which provides this course. So yeah, this is something. Just a minute, Yugan, see, आता कसं होतंय ना की स्पोर्ट्स हा शाळेमध्ये सगळ्यांना आवडतो ऑब्विसली आता, आणि पीई पिरियड 1 किंवा 2च असतो आणि प्रत्येक मुलाला वाटतं की जास्त पीई पिरियड असतात, की स्कूलमध्ये पीई पिरियड सगळे अकॅडमिक्सला जास्त असतात आणि स्पोर्ट्सला कमी असतात, कारण ऑप्शन दिलं जाते फर्स्ट ऑप्शन अकॅडमिक्स वगैरे याच्यामध्ये. आणि यू हॅव क्रॉस दॅट बॉर्डर. अकॅडमिक्स पण करत असताना तू स्पोर्ट्स मध्ये यू डीड एव्हरीथिंग व्हॉट एव्हर यू वॉन्टेड टू डू इन लाईफ, की मला हेच करायचं होतं आणि यू डीड दॅट. तर स्कूल्सला किंवा स्टुडंट्सला तुझं काय मार्गदर्शन असेल की शुड पीई पिरियड इन्क्रीज असायला पाहिजे, जास्त ठेवायला पाहिजे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पोर्ट्स स्कूलमध्ये ठेवायला पाहिजे, किंवा स्कूलच्या दृष्टीने काय करायला पाहिजे ऍज अ स्पोर्ट्स पर्सन, तुझा बघण्याचा दृष्टिकोन काय त्याच्यातला? ओके, पीई पिरियड, आता पीई पिरियडचं म्हणायला गेलं तर माझं असं म्हणणं आहे की दिवसातनं 1 तास तरी जो शाळेत जाणारा मुलगा आहे तो ऍटलिस्ट कुठच्या ना कुठच्या तरी स्पोर्टमध्ये इन्व्हॉल्व्ह झाला पाहिजे. 1 तास तरी माझं म्हणणं आहे. तर त्याला जो आवडीचा स्पोर्ट असेल तो त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. पण 1 तास तरी मी बोलतो, कारण की ते जी ऍक्टिव्हिटीमध्ये जो इन्व्हॉल्व्ह होतो त्याचा ब्रेन डेव्हलपमेंट पण खूप चांगली होते आणि तो ऍक्टिव्ह राहतो. सो त्याला असं म्हणजे घरी बसल्या बसल्या नुसता अभ्यास करायचा आणि नुसतं बसायचं, ही सवय मोडते. सो म्हणजे दिवसातनं 1 तास तरी ऍटलिस्ट मला वाटतं ते हे झालं पाहिजे पीई पिरियड ते तसं बघायला. आणि स्पोर्ट्स त्याला रिस्ट्रिक्शन नाही, कुठचाही स्पोर्ट जो हवाय तो खेळू शकतो आपण. सो त्याला काही हे नाहीये, रिस्ट्रिक्शन असं नाहीये. आणि दुसरं की भारतामध्ये स्पोर्ट्स हे करिअर बघितलं जात नाही, कारण त्याचा शेल्फ लाईफ खूप कमी असतो. जसा
मूवीचा फिल्म ऍक्टर्सचा वगैरे असतो ना, त्याचा शेल्फ लाईफ कमी आहे. शेल्फ लाईफ म्हणजे Right. किती 4 वर्ष 5 वर्ष मॅक्सिमम 10 वर्ष खेळणार. पण Right. त्याच्यानंतर काय? कारण आपल्याकडे प्रत्येक पालक एकच प्रश्न विचारतो की हे स्पोर्ट्स खेळल्यानं तुझं पोट भरणार आहे का? राईट. सो त्या डायलॉग विषयी तुझं काय म्हणणं आहे? पॅरेंट्सला काय म्हणणं आहे की हे खेळल्यानंतर तुझं काय पोट भरणार आहे का? तर या डायलॉगवर तुझं काय म्हणणं आहे? स्पोर्ट्स खेळल्याने जर तुम्ही त्या लेवलला पोहोचला असाल, जर तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल लेवलला पोहोचाल तर नक्कीच तुमचं पोट भरेल. कारण की तुम्हाला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. बरेचसे कंपनीज आहेत, जसं मी मगाशी बोललो, बऱ्याचशा कंपनीज आहेत, पेट्रोलियम आहे, रेल्वेज आहेत आणि बाकीच्या कॉर्पोरेट कंपनीज पण आहेत. सो त्या आपल्याला जॉब्स ऑफर करतात. सो भले तुम्ही ऍज अ प्लेअर किंवा ऍज अ कोच तुमचं करिअर संपलं असेल, पण तुमचं जे आहे तुमचं पोट भरेल तेवढं नक्की आहे. आणि इनफॅक्ट जास्ती पण, म्हणजे सो कमी नाहीये पण ओके. आहे, सो तेवढं आहे. जशी जशी आपली इकॉनॉमी ओपन होते, सो तसं तसं स्पोर्ट्सचा कॅटेगरी ओपन होते. जसं खूप ठिकाणी असं म्हणलं जात आहे की ज्या देशाची जीडीपीच्या ग्रोथवर तुम्हाला त्याच्या ऑलिम्पिक्स किंवा मेडल्सवर पण त्याचा इफेक्ट दिसतो. तर मागच्या 10 वर्षामध्ये ऍज अ प्लेयर तुला स्पोर्ट्स ही इंडस्ट्री ओपन होताना दिसतीये का? अँड व्हॉट इज द बिगर ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल द स्टुडंट्स ऑफ द स्कूल किंवा जे पालक असतील, मुलं असतील, तर त्यांना या ह्याच्यामध्ये काय स्कोप आहे, मोठा स्कोप आहे इन स्पोर्ट्स इंडस्ट्री? कुठले कुठले वेगवेगळ्या स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये तो हे करू शकतो, करिअर करू शकतो? ओके. सो गेल्या 10 वर्षात 10 वर्षांपेक्षा मी आता 2-3 वर्षात स्पोर्ट इंडस्ट्री थोडी फ्लरिश व्हायला लागली आहे. कारण की गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा हे आहेत, काय बोलतात त्याला, स्कीम्स आल्या आहेत की जसं खेलो इंडिया म्हणून ते आहे आणि साई स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, तर त्याचे पण वेगवेगळे कॅम्प्स होतात प्रत्येक स्पोर्टचे. आणि ते म्हणजे जे कमी नोन किंवा कमी फेमस असलेले प्लेयर्स आहेत त्यांना पण मदत करतात. सो असे बरेच काही स्कीम्स आहेत त्या गव्हर्नमेंटच्या, सो ज्यांनी स्पोर्ट्स प्लेयर्सना खूप मदत होतीये आणि त्यांचा पुढे करिअर वाढवायला आणि फ्लरिश करायला आणि त्यांना परफॉर्म करायला, म्हणजे इंडियासाठी मेडल जिंकायला. सो त्याच्यासाठी ते मदत होती. सो ऑफकोर्स अजून ती एवढी त्या लेवलला नाहीये जेवढी पाहिजे, पण डाऊन द लाईन 4-5 वर्षात मे बी ते अजून थोडं वाढेल आणि स्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये थोडं अजून चांगली ती स्ट्रॉंग होईल आपली. कारण की इंडियामध्ये टॅलेंटची कमी नाही, तेवढं नक्की आहे. टॅलेंट भरपूर आहे, फक्त ते टॅलेंट आयडेंटिफिकेशन मध्ये थोडासा प्रॉब्लेम होतोय आणि ते त्यांना प्रॉपर ऑपॉर्च्युनिटीज देणं आणि त्यांना पुढे मदत करणं, म्हणजे त्याच्यासाठी सपोर्ट करणं. सो त्याच्यात थोडं आपण कमी पडतो. ते पण होईल, 4-5 वर्ष थोडं अजून दिलं की ते पण होईल. ओके. सो आता तू ऑस्ट्रेलियामध्ये आहेस आता, राईट? Yes. आणि ऑस्ट्रेलियामध्ये तुझं एकच स्वप्न होतं की आपल्याला स्पोर्ट्स मध्येच करिअर करायचंय. सो स्पोर्ट्सच्या ह्याच्यामध्ये तुझा रिसर्च तू म्हणाल तसं की वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत स्पोर्ट्स मध्ये त्या ह्याच्यामध्ये. तर Yeah. इंटरनॅशनली ज्यावेळेस आपण हे एमबीए वगैरे करतो तर त्याच्या काय अडचणी आणि त्याच्याबरोबर, कारण कॉस्टली अफेअर म्हणतात आपल्याकडे, कसं आहे की पालकांना किंवा मुलांना जरी जायचं असेल तर म्हणतात की कॉस्ट लागतो, खर्च काय. पण हे साध्य करण्यासाठी तू काय हे करतोय? तू ऑस्ट्रेलियामध्ये कसा तू हे करतोय? तुझा प्लॅन कसा असतो अँड हाऊ डू यू कम अप विथ ऑल द प्लॅन्स ऑफ कोचिंग ऑल्सो अँड स्टडिंग ऑल्सो? हे कसं तुला, जसं श्राव्याने विचारलं की ते बॅलन्स कसा करतो? तू कोचिंग पण करतो आणि कॉलेज पण करतो ऑस्ट्रेलियामध्ये, हे दोन्ही कसं करतो? राईट. आता सध्या लॉकडाऊन असल्यामुळे तर कोचिंग तर बंद आहे, स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटीज सगळ्या बंद आहेत. पण आधी मी कसं, म्हणजे दिवसातनं आमचं किती 4 तासाचं सेशन व्हायचं. सो एव्हरी डे इव्हनिंग मी त्यासाठी ठेवलेलं की बाबा 4 तास आहे मला शिकवायचं जाऊन. सो ते आहे. आणि माझे अभ्यासाचं कसं, ऍक्च्युली इकडे तो फायदा आहे की सगळे लेक्चर्स ऑनलाईन रेकॉर्डेड असतात. सो ते माझ्या प्रेफरन्सनी आणि माझ्या वेळेनुसार मी कधी पण बघू शकतो. सो माझा अभ्यास तर तो सुटत नाही आणि मला जेव्हा हवंय तेव्हा मी तो करू शकतो. आणि इकडे ऑब्व्हियसली म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये आलोय तर कॉस्टली अफेअर आहे, कारण की इकडे सगळा खर्च आहे, म्हणजे स्वतःचा राहण्याचा खर्च आहे आणि खाण्यापिण्याचा खर्च आहे.
सो ते जसं म्हणजे आता कोचिंग मी करतो, सो त्याच्यातनं जे काय पैसे वगैरे मिळतात तर त्याच्यातनं तो थोडा खर्च निघतो. आणि समजा ते कमी पडत असेल तर अजून तुम्हाला पार्ट टाइम काम पण मिळू शकतात तिकडे. म्हणजे आता कुठलं रेस्टॉरंट वगैरे आहे किंवा तुम्ही असंच कुठच्या तरी स्पोर्ट क्लब मध्ये जाऊन त्यांना सांगितलं की मला व्हॉलेंटिअरी काम करायचंय किंवा असं मला जॉब हवाय, इंटर्नशिप हवी वगैरे. सो ते लोक असे पण जॉब्स देतात. सो त्याच्यामुळे आपला एक्सपिरियन्स पण वाढतो स्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायचा आणि आपल्याला म्हणजे आपला खर्च काढण्यासाठी पैसे पण मिळतात. सो दॅट इज बेनिफिट इन बोथ वेज. ओके, गुड. ओव्हर टू यू साव्य आणि सिद्धी. थँक्यू. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी तसेच स्किल महत्वाच्या ठरतात? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला गेमची आवड पाहिजे आणि गेमवरती प्रेम पाहिजे. सो ते खूप महत्वाचं आहे. आणि ऍज अ कोच तुम्हाला म्हणजे समजा आता लोकांना म्हणजे तुमच्या स्टुडंट्सचा पहिले विचार आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला यू वॉन्ट टू कॉन्ट्रीब्युट समथिंग. सो हा विचार खूप महत्वाचा आहे. आणि तुमचं जे काय नॉलेज आहे ते तुम्हाला पुढे पास ऑन करायचं. म्हणजे आता आपण एक बोलतो की आता पिढीच्या जे हे असतात म्हणजे आता बाबांचे जे आपले वेल्थ आहे ती मुलाकडे जाते. सो तसं सॉर्ट ऑफ तसं आपण बोलू शकतो की माझी जी नॉलेज आहे ती मी माझ्या स्टुडंटना पास ऑन करतो आणि तीच पुढे जाऊन माझे स्टुडंट ते त्यांच्या मे बी नंतर फ्युचरमध्ये ते पुढे ते वापरता येतील. सो ते थोडं तसं आपण करू शकतो. Hello, sir. There is a one from our viewer side that how to maintain physical as well as mental stability in sports, especially during the competition. ओके. सो ड्युरिंग कॉम्पिटिशन फिजिकल स्टेबिलिटी तर तुम्ही आपलं एकदम असं तर नाही करू शकत. डायरेक्ट कॉम्पिटिशनच्या वेळेला तुम्ही फिजिकली फिट झालात असं तर नाही होऊ शकत. सो ते दॅट इज अ प्रोसेस. सो तुम्हाला ते सुरुवातीपासून करायला लागतं आणि हळूहळू जसं जसं तुम्ही जाता कॉम्पिटिशनला किंवा टुर्नामेंटला वगैरे सो तिकडे पण तुम्हाला सॉर्ट ऑफ ऍक्टिव्ह राहायला लागतं. तुमचे जे काय एक्सरसाइजेस आहे, जे काय रुटीन आहे सो ते तुम्हाला प्रॉपर फॉलो करायला लागतं. म्हणजे असं नाही की बाबा फक्त प्रॅक्टिसमध्ये केलं आणि टुर्नामेंटला गेल्यावर नाही केलं. सो टुर्नामेंटला गेल्यावर पण प्रत्येक मॅचच्या आधी वॉर्मअप करा आणि तुमचं जे काय स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे ते करा आणि तुम्ही फिट राहा आणि मग नंतर तुमचं जे गेम आहे तो खेळायला जा. सो ते आहे. आणि मेंटली तुम्ही फिट राहायला तुम्ही मेडिटेशन करू शकता. तर मेडिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ प्लेअर. कारण की मेडिटेशननी आपलं मन पण शांत होतं आणि बाकीचे जे अनवॉन्टेड विचार आपण बोलतो सो ते पण येत नाहीत डोक्यात. आणि तुम्हाला जर एका मॅचच्या आधी किंवा टुर्नामेंटच्या आधी फोकस वाढवायचा असेल तर तुम्ही मेडिटेशन तर आहेच आणि तुम्ही एकच म्हणजे ही माझी टेक्निक आहे ऍक्च्युली. हे माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी पूर्ण अख्खी टुर्नामेंटभर एकच गाणं ऐकतो आणि मी त्या बीट्स वरती कॉन्सन्ट्रेट करतो की म्हणजे एकाच गोष्टीवरती लक्ष जाईल. ते फोकस इम्प्रूव्ह करायला माझं ते मदत करतं. सो ती माझी टेक्निक आहे की मी एकच गाणं ऐकतो आणि त्या बीट्स वरती फोकस करतो. सो दॅट इज समथिंग व्हॉट आय डू फॉर मेंटल स्टेबिलिटी. Okay. So there is another question from viewer side also, sir. Sir, at a small town, there is no special coaches. So how to develop the sports field and players? ओके. आता स्पोर्ट्सचे कोचेस नाही आहेत. सो तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही युट्यूब वरती बरेचसे व्हिडिओज आहेत. आय नो ते खूप डिफिकल्ट होईल पण युट्यूब वरती व्हिडिओज जाऊन ते तुमचे कोचिंगचे काय काय बेसिकचे व्हिडिओज असतात, ऍडव्हान्स लेवलचे पण कोचिंगचे व्हिडिओज असतात. सो ते तुम्ही बघू शकता आणि वॉच अँड इम्प्रूव्ह म्हणजे ते बघून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता. आय नो की ते खूप कठीण पडेल आणि ते तेवढ्या लेवलचं पण होणार नाही पण सुरुवातीला तुम्ही तसं करू शकता. सो तसं आहे. तुम्ही ऑनलाईन जाऊन त्या व्हिडिओ सर्च करून तसं तुम्ही आपल्या जे मुलं आहेत त्यांना शिकवू शकता स्वतः. सो ते कठीण पडेल पण ते आहे. आणि मग नंतर समजा एक पर्टिक्युलर लेवलला ते पोहोचले मग नंतर थोडं पुढे दुसऱ्या शहरात जाऊन किंवा तसं त्यांना प्रॉपर ट्रेनिंग वगैरे देऊ शकतात. Thank you so much. Over to you, Shravya. आपल्या एकंदर प्रवासात तुम्हाला कोणकोणत्या अडचणी जाणवल्या? तुम्ही त्याला कसे सामोरे घेतले? अडचणी तर असं
होत्या तशा बऱ्याच, कारण की टेबल टेनिस कसा आहे, असा गेम आहे की तो सारखं त्यांना चेंज व्हायला लागतं. आणि आपल्याला, मी जसं मगाशी बोललो, आय ऑलवेज हॅव टू बी ऑन टॉप ऑफ माय गेम, नाहीतर मला सर्व्हाइव्ह नाही करता येणार. माझी रँकिंग किंवा माझं जे काय करिअर आहे, सो ते मी माझा डाऊनफॉल होईल. आणि रिसेंटली नाही, पण एक 4-5 वर्षापूर्वी आता बॉलचं जे मटेरियल असतं, सो ते बॉलचं मटेरियल चेंज झालं आमचं. सो फॉर एक्झाम्पल, पण त्याच्यामुळे म्हणजे सगळ्या प्लेयर्सना त्या बॉलच्या मटेरियलसाठी अडॅप्ट व्हायला लागलं आणि प्रत्येकाचा गेम स्टाईल थोडा चेंज करायला लागला. सो ती एक थोडी डिफिकल्टी होती, पण त्याच्यातून मी थोडं वरती आलो. आणि काय काय वेळेला अभ्यास, म्हणजे जसं जसं थोडं पुढे माझं एज वाढायला लागलं, तसं 12वी मध्ये थोडं अभ्यास पण वाढायला लागला, अभ्यासाची लेवल वाढली. सो ते थोडं मला मॅनेज करणं कठीण गेलं, पण मी ते एंड ऑफ द डे मध्ये चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं आणि ते एक निभावून गेलं ते. आणि मग नंतर काही एक थोडं स्टेज नंतर टेबल टेनिसचे इक्विपमेंट्स वगैरे पण ते थोडे महाग व्हायला लागले, कारण की जशी लेवल वाढायला लागली तसं चांगले इक्विपमेंट्स पण घ्यायला लागतात. सो तसं हे फायनान्सेस वगैरे मॅनेज करणं ते थोडं कठीण पडलं. पण मी थोडं चांगल्या लेवलला खेळत होतो, म्हणून मला बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कडून स्कॉलरशिप मिळालेली 1 वर्षाची. सो त्याच्यामुळे मला चांगली मदत झाली आणि सो आय कुड मॅनेज दोज. सर, या संपूर्ण प्रवासातील आपल्या सर्वात अविस्मरणीय गोष्टी कोणत्या? सर्वात अविस्मरणीय गोष्टी म्हणजे ऍज अ प्लेयर तर अशा खूप साऱ्या आहेत, पण ऍज अ प्लेयर मी माझी शेवटची जी टुर्नामेंट होती, शेवटची माझी जी नॅशनल चॅम्पियनशिप होती, ती माझी लाईफ मधली सर्वात बेस्ट टुर्नामेंट होती असं मला वाटतं. कारण की मी त्या टुर्नामेंटमध्ये खूप चांगला परफॉर्म केलेलं. आणि ऍक्च्युली तसं माझ्यावरती काही प्रेशर नव्हतं, कारण म्हणून मी बिंदास खेळलेलो माझा, आणि माझं ते खूप चांगला परफॉर्मन्स झाला त्या टुर्नामेंटला मध्ये. आणि अशा अजून बऱ्याचशा टुर्नामेंट्स होत्या. सो ती एक होती. त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं, मी स्कूल नॅशनल्सला, SGFI स्कूल नॅशनल्सला आम्हाला गोल्ड मेडल मिळालं. सो ती टुर्नामेंट पण खूप चांगली होती, कारण की आम्ही अंडरडॉग्स होतो, म्हणजे ऍज अ महाराष्ट्र टीम आम्ही अंडरडॉग्स होतो आणि कोणी एक्सपेक्ट नव्हतं केलं की आम्ही जिंकू. पण आम्ही त्या दिवशी खूप चांगले खेळलो, मी आणि माझी टीम, आणि आम्ही त्या दिवशी गोल्ड जिंकलो. सो आणि आम्ही त्या दिवशी म्हणजे खूप मजा आलेली. सो तो दिवस पण मी नाही विसरू शकत. सो तो असा दिवस होता. सर, तुमच्या आयुष्यातील तुमचे सर्वात मोठे रोल मॉडेल आणि प्रेरणास्थान कोण आहेत? म्हणजे रोल मॉडेल, मी आता स्पोर्ट्स मध्ये बघायला गेलं तर माझे रोल मॉडेल आहेत राफेल नडाल. तो फेमस स्पॅनिश टेनिस प्लेअर आहे स्पेनचा. त्याच्यानंतर मला MS धोनीचा मला खूप, मी त्याचा फॅन नाही बोलू शकणार, फॅन पण बोलू शकतो म्हणा, पण मला MS धोनीची जी स्टोरी आहे त्याच्यामुळे मी खूप इन्स्पायर झालो. आणि राफेल नडाल तर मी तुम्हाला सांगितलं. आणि प्रेरणास्थान जे मी तसे बरेच होते, पण माझ्या कोचना मी खूप मानतो अजूनही, कारण की त्यांनी जे काय सांगितलं मला, जे काय इनपुट दिले, त्याच्यामुळे मी आज आहे. आणि ते मला सारखे मोटिवेट करायचे की तू कर, तुला जमेल, तू कर. सो ते दोन. आणि ऑफकोर्स माझे पॅरेंट्स, त्यांनी मला कंटिन्युअस सपोर्ट केला आतापर्यंत आणि अजूनही करतायत. सो त्यांनी मला खूप मोटिवेट केलं की तू कर, तू सोडू नको, यू परस्यू युअर ड्रीम्स. सो त्यांनी खूप मला मोटिवेट केलं आणि अजूनही करतात, आणि आय होप की ते अजून पुढेही करतील. सर, आपले पुढील ध्येय काय आहे? आपले पुढील ध्येय काय आहे हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. ओके. सो आता पहिली गोष्ट म्हणजे मला ही माझी डिग्री जी आहे ती प्रॉपर चांगली कम्प्लीट करायची आहे. चांगलं शिकून मला ऑस्ट्रेलियामधली स्पोर्ट इंडस्ट्री आहे त्याच्यात काम करायचं आहे. आणि सोबत माझे जे इकडचे जे स्टुडंट्स आहेत, मी आता ICC अकॅडमी, टेबल टेनिस अकॅडमी आहे माझी इकडे. सो माझे इकडचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना चांगलं शिकवणं आणि त्यांचा परफॉर्मन्स
कसा होईल. सो ते एक बघणं. आणि माझं लॉंग टर्म गोल मी तुम्हाला जसं सांगितलं मगाशी तसं, की मला FC बार्सिलोना टीम जी आहे फुटबॉलची त्याच्यासाठी काम करायचं आहे. सो दॅट इज माय गोल. स्पोर्ट्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्ही काय मेसेज द्याल? मी काय असा म्हणजे मेसेज देणारा ऍक्च्युली तसं कोणी तसं नाहीये, पण मी एकच गोष्ट सांगेन की तुम्हाला जो स्पोर्ट आवडतो तो खेळा, तो कधीही सोडू नका, तो खेळा. आणि तुम्हाला नंतर त्याच्यातनं जे काय आहे मार्ग, यू कॅन फाइंड युअर वे आउट. आणि नॉट आउट ऍक्च्युली, यू कॅन फाइंड युअर वे इन द स्पोर्ट अँड यू कॅन परस्यू युअर करिअर. सो जस्ट कीप फॉलोइंग युअर स्पोर्ट, कीप फॉलोइंग द ड्रीम and keep loving your sport. That's it. एक 2-3 क्वेश्चन्स आहेत तसे. हा. How important is sports academy? How important is sports management? After graduation, how important is to have going to sports academy? Higher education च्या दृष्टीने जर गेलो तर आपण. ओके, म्हणजे स्पोर्ट्स अकॅडमी म्हणजे स्पोर्ट खेळायला का कसं म्हणजे तुम्ही? MBA आपण जसं आता स्पोर्ट्स MBA, स्पोर्ट्स बिझनेस मॅनेजमेंट, त्याच्यानंतर स्वतःची स्पोर्ट्स अकॅडमी काढणे किंवा आपण कुठल्या स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये जॉईन करणे. जसं आता बार्सिलोना, यू वुड लव्ह टू वर्क फॉर बार्सिलोना, FC बार्सिलोना. सो इट इज अ transition towards becoming a better coach, right? Yeah. So या पूर्ण कोच मधला who is your role model coach? रोल मॉडेल कोच, मी तसे टेबल टेनिस मध्ये बरेच कोचेस बघितले. सो नॉट ओनली टेबल टेनिस पण म्हणजे बाकीच्या स्पोर्ट्स मध्ये पण बघितलं. सो पहिली गोष्ट तर रोल मॉडेल म्हणजे माझे स्वतःचे कोच शैलेजा गोहाड मॅडम. त्यांच्याकडून खूप शिकलो आणि मला एक्झॅक्टली कळलं की मला म्हणजे ऍज अ कोच मला कसं राहायला पाहिजे आणि काय काय मला माझे टेक्निक्स असले पाहिजेत, काय काय मला कसं शिकवलं पाहिजे. सो ते. आणि फॉर्मर इंडियन क्रिकेट टीमचा जो कोच होता गॅरी कर्स्टन, सो त्यांनी जे काय टेक्निक्स वापरल्या, जे काय त्यांनी इंडियन टीम मध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन आणलं, सो त्याच्यामुळे मला खूप चांगली आयडिया आली की मला एखादा आता प्लेअर आहे, सो ही इज नॉट बिंग एबल टू प्ले वेल, सो हाऊ टू ट्रान्सफॉर्म दॅट प्लेअर अँड हाऊ टू मेक हिम प्ले गुड. सो ते मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं. एक दुसरा एक क्वेश्चन आहे डॉक्टर रणधीर कदम यांचा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कोचिंग, ट्रेनिंग अँड टीचिंग? ओके, कोचिंग अँड सो टीचिंग म्हणजे तसं बघायला गेलं तर टीचिंग म्हणजे आता एक माणूस आहे आणि तो 10 लोकांना नुसतं सांगतोय, तो नुसतं शिकवतोय, म्हणजे वर्बल कम्युनिकेशन आहे. सो दॅट इज टीचिंग अकॉर्डिंग टू मी. ट्रेनिंग म्हणजे आता जे प्लेयर्स जे ट्रेनिंग करतात, जे शिकतात, म्हणजे जे समोरचा जो बोलतो ते आपण जे करून बघतो ते. सो दॅट इज ट्रेनिंग अकॉर्डिंग टू मी. आणि कोचिंग इज व्हॉट वी कॅन से इट इज अ टू वे कम्युनिकेशन. म्हणजे आता मी जे शिकवतोय समोरच्याला किंवा मी हे त्याला सांगतोय हे कर, तो ते करतो आणि त्याला जे जमलं नाही तर ते मला तो परत विचारतो आणि मग मी ते परत गायडन्स देतो त्याच्यावरती आणि मग ते तसं होतं, तो करून दाखवतो. सो दॅट इज कोचिंग, इज व्हॉट इज आय फील. So coaching goes to a different level. त्याचा हे की कोचिंग कसं होतं, कोचिंग इज ऑल अबाउट माइंड गेम. कारण काय होतंय ना की बऱ्याचशा गोष्टींमध्ये माइंड आपलं ब्लॉक असतो. सो देर आर ब्लॉक्स इन द माइंड. बाकीच्या याच्यामध्ये वी कॅन टीचिंग मध्ये काय की हे दाखवलं ते दाखवलं किंवा ट्रेनिंग मध्ये काय असेल, बट कोचिंग बिकम्स टू रिअली ब्रेक डाऊन जे होतात लाईफ मधल्या, तर त्याच्यानंतर ब्रेक थ्रू जर क्रिएट करायचे असतील, सो देन यू प्ले विथ द माइंड. इट इज ऑल अबाउट द कोच विल ऑलवेज बी इन टू अ पोझिशन टू गिव्ह यू बेटर अपग्रेड युअरसेल्फ. येस, राईट. मोठ्या ह्याच्यामध्ये जर जायचं असेल ना, सो ही विल ऑलवेज पुश यू टू दॅट की आपण आपलं माइंडसेट हे असतं की यार मैं नहीं कर सकता हूँ,
म्हणजे मला 10वीला Right. एवढे पडू शकत नाही. सो बट Right. there is a coach, he'll explain how you cannot do that, you can do this. So that's a basic difference about coaching, training, Yes, right. and teaching. So Right, over right. over to you, Siddhi. Coaching comes with motivation. A coach motivates his students and all. So yeah. Motivates, Right. inspires, and he Yeah. pushes you to Right. that level. Push Right. karo. Right. A warm and graceful morning to our most valued, honorable chief guest, Master Yugan Jhende, director of our school, Master Sandipan Reddy sir, principal of our school, Miss Bhavika Shaha ma'am, parents, teachers, and my dear friends. It's my privilege to propose vote of thanks speech. I, Miss Siddhi Thomre, on the behalf of Synergy National School and entire faculty of this institution, extend my most sincere thanks to God that I have get this chance of host of making this today's event very special. So I have thanks to Mr. Yugan Jhende sir to give his time from busiest schedule life to our event for making this event resounding and success. Thank you to our school for inviting sir. Thank you. So good. That was really, and I think Savya could not. She's there. So very good, Yugan. It was really great to listen to your entire story about from a player to a coach and a budding international coach. If you are aspiring for FC Barcelona or कारण आमच्याकडे बरेचसे फुटबॉल आहेत त्या याच्यामध्ये. एक अच्छा. प्रश्न त्याच्यातला राहून गेला की ना व्हॉट वुड बी युअर सजेशन टू स्कूल स्पोर्टच्या संदर्भामध्ये तुझे आमच्या स्कूलसाठी सिनर्जी नॅशनल स्कूलसाठी काय सजेशन राहतील की आम्ही मुलांना स्पोर्टच्या संदर्भामध्ये काय काय इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे. ओके. सो आता मला एक्झॅक्टली माहिती नाही की तुमचे काय काय असतात, तुम्ही स्पोर्ट्सच्या काय काय इव्हेंट्स होतात, पण मी जसं सांगितलं की दिवसातनं ऍटलीस्ट 1 तास तरी आपल्या मुलांना स्पोर्ट ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे. आणि नंतर त्यांचे स्किल्स डेव्हलप झाले मग त्यांच्यात म्हणजे तुम्ही पहिले सुरुवातीला म्हणजे इंट्रा स्कूल जे टुर्नामेंट्स होतात सो त्या टुर्नामेंट तुम्ही घेऊ शकता म्हणजे त्यांचे स्किल्स टेस्ट करायला. आणि मग नंतर जे काय चांगले प्लेयर्स असतील सो ते त्यांना तुम्ही इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स मध्ये तुम्ही त्यांना पार्ट घ्यायला पाठवू शकता. तुम्ही स्टेट लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला पहिले, मग नंतर ते जसं परफॉर्मन्स त्यांचा वाढेल तसं ते नॅशनल लेवलला पण तुम्ही जाऊ शकता. सो तसं तुम्ही करू शकता. मेन गोष्ट आहे की त्यांचे स्किल्स ते टेस्ट झाले पाहिजेत आणि त्यांना जेवढं मॅचचं जेवढं एक्सपोजर मिळेल ना तेवढं त्यांचा पण एक्सपिरियन्स वाढेल की म्हणजे काय काय करायला लागतं एका प्लेअरला. सो ते त्यांना मदत होईल. येस, ग्रेट. ओव्हर टू यू भाविका. Yes. तुषा. Yes. Thank you so much, Yugan, for enlightening the way of our students, and you gave a complete, what we could say, the information regarding the sports industry and the career which they can pursue in their future. So, thank you once again, Yugan, for your wonderful session. Thank you for inviting me. Yes, and I just wish to ask you the feedback regarding Synergy Talks. How would you feel about Synergy Talks? I mean, what will be your feedback on Synergy Talks as we are conducting or we are organizing such type of sessions for the students so that they could explore the various career opportunities available in the market? Feedback as such, I think about Synergy Talks, I think this is a great platform for the kids to learn various career opportunities and learning from people from different walks of life. So this is a great platform, and I'm sure the kids will learn a lot, and I think they will get inspired by one of the Synergy Talks, and they'll prosper in the future. Thank you so much. And there's no feedback as such. I just hope that my session, my idea or my sharing helps anyone or even one student to pursue sports as a career. So that will be my greatest achievement. Absolutely, Yugan. Absolutely. Yes. Thank you so much once again, and we wish you very best for your future endeavors. Thank you so much, man. Thank you so There are a much. lot of people on the webinar also, and I hope they are taking, because
आय नो स्टुडंट तुमची खूप मागणी असते की एक्स्ट्रा पी द्या आणि खेळायला जास्त मिळतच नाही. सो प्रॉबेबली युगन हॅज सपोर्टेड यू की जास्त खेळण्याचे पिरियड्स द्यायला पाहिजे. Principal is also there to listen to him. There and Vijay sir obviously he'll be doing inter house championship आपण आता वाढवायला पाहिजे. That is where your participation has to be students. की ठीक आहे post lockdowns will be another 1 or 2 months and we'll be back to the school. Don't worry about that. लेकिन खेलना तो बनता है बॉस अभी क्योंकि there are lot of opportunities. हम खेलेंगे नहीं तो और कौन खेलेगा? घर बैठ बैठ के सब बोर हो गए अभी, राइट? बहुत बोर हो गए अभी. लाइक कितना महीना हो गया? हाउ मच? इनफैक्ट 100 it is more than 120 days we are locked down. तो अभी बहुत बोर हो गया है. So let's hope in the next month or 2 और खेलेंगे तो जरूर बढ़िया खेलेंगे, अच्छा खेलेंगे. So thank you Siddhi, you were really awesome and Shravya was really good. So over to you Tushar if you have anything more to say. So it's a great session actually. Thank you so much Yugandha sir for your great जे काही तुमचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना भेटलंय आणि येणाऱ्या काळात नक्कीच सिनियर जे मधून एखादा स्पोर्ट्स पर्सन तुम्हाला नक्कीच जॉईन करेल आणि येस शुअर सर. थँक्यू सो मच. नक्की. येस, थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग मी अँड थँक्यू सो मच सिद्धी अँड श्रव्या फॉर दोज अमेझिंग क्वेश्चन्स. आणि काय पण जे माझ्याकडून मी ऍक्च्युली दिस इज माय फर्स्ट इंटरव्ह्यू असच. सो काय चूक झाली तर थोडं ते हे करा. So thank you everyone. So I'll be now ending. So have a great Sunday and stay home, stay safe. Thank you.